ज्वेलरी व्यवसायात विश्वास जे आहे हे सर्वात महत्वाचा घटक असतो. तर हा तुम्ही कसा म्हणजे कंटिन्युअस कस्टमरचा विश्वास तुम्ही कंटिन्यू ठेवता? ज्वेलरीमध्ये आपण जे सोनं विकतो तो एक स्पेसिफिक प्युरिटीच विकतो आणि म्हणजे त्याला ती प्युरिटीची खात्री देणं हे लई महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपण पूर्ण ट्रान्सपरन्सीने बिलिंग आणि पेमेंट स्ट्रक्चर पूर्ण एकदम ट्रान्सपरन्सी असते. तर हा मोठा घटक आहे. जेवढं ट्रान्सपरंट मी राहणार तेवढा विश्वास मी कस्टमरचा डेव्हलप करू शकतो. म्हणजे पारदर्शकता तिथे दाखवली जाते दाखवली जाते. आणि दुसरी गोष्ट, आपण परत बायबॅक पॉलिसी आणि वेरियस सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो कस्टमरला. आफ्टर सेल सर्व्हिस पण ही लई इम्पॉर्टंट आहे. आणि यामध्ये ऑफर्स वगैरे पण असतात का? हा, बरेच ऑफर असतात. तुम्ही म्हणणार तर नवीन काही ना काही चालूच असतं. आता मागच्या महिन्यात आपल्याकडे व्हॅलेंटाईन ऑफर होते. डायमंड ज्वेलरीवर 100% ऑफ होतो. अच्छा, मतलब प्रत्येक ओकेजन वाईज तुम्ही ते ऑफर्स आणि डिस्काउंट्स पण देतात आपल्या कस्टमर्सला. ट्रान्सपरन्सी मध्ये आपण काय करतो की सपोज आपण आता अँटिक ज्वेलरी वगैरे यूज करतो, त्यात कुंदन असेल किंवा मंगळसूत्र वगैरे असेल, त्यात काळेमणी वगैरे असतात, ते सगळं आपण ट्रान्सपरंटली कस्टमरला डिडक्ट करून देतात. आणि शेवटी हाच विश्वास कस्टमरचा आपल्याला असेल तरच आपण लॉंग रनला फायदेशीर ठरवू. ते बाळगूनच आपण काम करतो.